Hi friends, welcome in this online class of Tirtha Secondary School, Path Road, Parvani. So friends, today we have to see the third chapter of Standard 5th, subject Science. In this class, today we have to learn the third chapter of Standard 5th. The name of the chapter is The Earth and its Living World. It means आपली पृथ्वी आणि सजीव सृष्टी. तर या पाठामध्ये आपण विविध घटकांबद्दल माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल सी द पिक्चर दॅट इज ऑन द स्क्रीन. सी अँड टेल मी सम थिंग्स. व्हेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम. तर विद्यार्थी मित्रांनो, पाणी तुम्हाला कुठून मिळतं? पाणी तुम्हाला समुद्राचं जे काही पाणी असतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, इव्हॅपोरेशन होतं. आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन दॅट व्हेपर comes and forms a cloud. That clouds spread all over the land and there is a raining. So after raining we get water. So all this process we called it as water cycle, and after a specific interval this water cycle comes again and we get water. Next, where do you lay the foundation of building? On the land. There is a foundation of building is supported on the or placed on the land. Next, what need do you meet together? Meet through breathing. So friends, in breathing we inhale oxygen and exhale carbon dioxide. That oxygen we get from the air that is present around us. Next, from where does the earth get light and heat? So earth gets light and heat from the sun. That is one of the star of our solar system, and other are the planets. So all these planets get light and heat from the sun. Next, on the surface of the earth we find land in some places and water in other. So friends, on the earth there is some surface occupied by the land and remaining surface is occupied by the water. The earth is surrounded by the atmosphere. You know, earth is surrounded by atmosphere. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर काय आहे? पृथ्वीच्या ठराविक भागामध्ये पाणी आहे, त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो जमिनीने व्यापलेला आहे, आणि पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग कशाने व्यापलेला आहे, किंवा या पृष्ठभागाच्या भोवती काय आहे तर हवा आहे, एअर आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो? वातावरण, ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर. सो फ्रेंड्स, इन ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. विद्यार्थी मित्रांनो, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल पहा, जो भाग हवेने व्यापलेला आहे त्याला ॲटमॉस्फिअर, वातावरण असं म्हटलं जातं. पृथ्वीचा जो भाग पाण्याने व्यापलेला आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण असं म्हटलं जातं, आणि तिसरा जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे काय तर लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरण, त्यालाच आपण जमिनीने व्यापलेला भाग असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इन दिस ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर प्रेझेंट. सी, द sun is the cause of many natural processes on the earth. With the help of sunlight and the heat, many processes carried out on the earth, that is with the help of the sunlight. Water, land and air constitutes envelopes of the earth, namely the hydrosphere, lithosphere and
ॲटमॉस्फिअर. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं एकंदरीत सर्व वातावरण, जलावरण, शिलावरण या सर्वच आवरणांनी मिळून सजीवांचं काय असतं त्या ठिकाणी जीवन अस्तित्वामध्ये आलेलं आहे. आणि या सर्व नॅचरल गोष्टीचा, नैसर्गिक गोष्टीचा वापर करून हे सजीव जगत असतात, जिवंत राहत असतात. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर 3 स्पियर्स. सी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी साईडला दिसत आहे पहा, तर जीवावरण. तर आत्ताच आपण पाहिलं, देर इज लॉट ऑफ लिव्हिंग थिंग्स आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ऑल दीज लिव्हिंग थिंग्स वी कॉमनली कॉल्ड इट ॲज बायोस्फिअर. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जीवावरण. वातावरण, जलावरण, शिलावरण या तीनही आवरणामध्ये राहणारे जे काही सजीव आहेत त्यांना एकत्रितरित्या मिळून काय म्हटलं जातं? जीवावरण. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये बायोस्फिअर असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, आपण पृथ्वीचे जे काही डिफरंट स्पियर्स आहेत त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर या स्पियर्सचं वेगवेगळ्या सजीवांसाठी जे काही अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याबद्दल सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या पाठाची जी काही प्राथमिक माहिती होती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट, डिफिकल्टीज असतील तर तुम्ही फोन कॉल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता मोबाईलच्या मदतीने तुम्ही गुगलवर जाऊन जर ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर किंवा बायोस्फिअर हे जर त्या ठिकाणी टाकलं तर तुम्हाला याबद्दल आणखी डीप माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाबद्दल आणखी डीप माहिती मिळवा. आणि यामध्ये आणखी या माहितीपेक्षा जर काही नवीन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आढळत असतील तर त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करून तुम्ही नोंदी करून ठेवल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. ओके, थँक्यू.